विशाल काया, गगनभेदी नजर ज्यांची पहाडाचा विशाल काया, दगदगता सूर्यही झुकतो आणि वंदित प्रभू शिवराया, झुकतो आणि वंदित प्रभू शिवराया. सर्वात प्रथम राजांना माझा मानाचा मुजरा. सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होय. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 हाच तो सोन्याचा दिवस ज्या दिवशी आई जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज होय. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मित्रांसोबत मावळ्यांसोबत मिळून गुलामगिरी नष्ट करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचे नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसताना छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ढाण्या वाघाला समोर जातो त्याला उभं फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन येतो आणि स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होय. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता. तुफान गरजतो आग ओळखतो वाघ मराठी माझा. तुफान गरजतो आग ओळखतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो ज्ञान जोखतो तुफान मातीचा राजा. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे. रक्तात काजत राहती आमच्या रक्तात वाहते राजे. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे. तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र माझ्या राजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधली त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. नीट ऐका. शुभाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. भगव्याशिवाय नमत नाही. आम्ही शुभाशिवाय कोणापुढे झुकत नाही. आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभांचा दरारा. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. राष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा निर्माण का होते, पण मला असे वाटते की खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती केले पाहिजेत. हे नाव घेतात अंगावरती शारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारले तर कॉलर ताट करून सांगा मराठे या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब आणि जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 अक्षर, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शुभा. मराठी वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. सागराचे पाणी कधी आटणार नाही. स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी शुभाचं नाद कधी सुटणार नाही. दगड झालं तर सह्याद्रीचा होईल, माती झालं तर महाराष्ट्राचा होईल, तलवार झालं तर भवानी मातेचा होईल, आणि पुन्हा एकदा मानव जन्म मिळाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होईल. एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती आई भवानी व माता जिजाऊची. मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवराय.
जन्म मिळणे हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणे हा काळाचा भाग आहे. तरी पण रयतेच्या मनात 350 वर्ष राहणे हा कर्माचा भाग आहे, हा कर्माचा भाग आहे. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा, माझ्या शुभाचा दरारा. अरे तुमचं आमचं नातं काय, अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, माझा राजा कधी मुघलांविरुद्ध नव्हता, माझा राजा कधी मुघलांविरुद्ध नव्हता, माझा राजा फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध होता, माझा राजा फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध होता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मरक्षक संभाजी महाराज की जय. धन्यवाद. जन्मले मी नमो आर्य भूमी जिथे वाढले मी, नमो धर्मभूमीजीच्या कामे पडू देव माझे सदा ती नमो मी. परमपवित्र माझ्या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ पैते जमलेले सर्व शिवप्रेमी, आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्याचा मला आणि तुम्हाला नाही ते संपूर्ण देशालाही अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवाट या चंदनाचा शिव नेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्र भूमीला मिळाला कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. महाराजांचा परिचय माझ्या शब्दात देव, इतपत मोठी मी नव्हे, इतपत मोठी मी नव्हे. राजाधिराज छत्रपती शिवराय, दुर्गपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेक्षित, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. त्यावेळी परकीय सत्ता महाराष्ट्रात खूप धुमाकूळ घालत होते. मुघलांच्या कैदीत लाखो मराठा सैनिक अडकले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भूमीला हवा होता एक झंकार, जगमगावता पेटवता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांनी ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची माय न काळजी घेणारा फक्त माझा राजा होता, फक्त माझा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्याकोट अंधारात दिशा ठरवून वाट काढत, शितफीने मात करत, किती संकटे आले तरी डगमगून न जाता त्यावर शितफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलद शत्रूशी लढा देत एका वीरपुत्रांनी गुलामी नाकारात स्वराज्य निर्माण केले. रायगडाने अनेक सुखद आणि दुःखद क्षण अनुभवले. त्याचपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आकस्मिक निधन. 1674 राज्याभिषेक झाल्यानंतर कोणाला वाटले नसेल की अवघ्या 6 वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून, पण नियतीचा फेरा कोणाच चुकतो का? 1680 या दिवशी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावलं. त्यानंतर स्वराज्याला धनी मिळाला शिवरायांचा छावा. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला. धर्यान भामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. कणखर तरी हळवा शिवपा समान भासतो, मायभूमी ध्यान श्वास भगव्याशी मानतो. धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती, केशरी अतुल्य शोभतो छावा. धर्मरक्षणा ज्वलंत अति महाबली, शौर्यवंत श्वेतमाणी मनमंत, रुद्र सदाशिवनंत, सुशास्त्रनीती कीर्तिवंत, शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धी वेद शोभला. प्रजाजनास रक्षणा स्वराज्य सिंधू राखण्या, पुनच्च तेज सूर्य लाभला. छावा शिवबाचा छावा, छावा संभाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, नंतर पेशवा असा सर्वांनी यशस्वीपणे स्वराज्याचा कारभार चालविला. थोरल्या राजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करून त्याचे रूपांतर विशाल मराठा साम्राज्यात केले. हे देवा पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात राहू दे. हे देवा पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात राहू दे. दगड झाला तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाली तर रायगडाची होऊ दे. दगड झाला तर सह्याद्रीचे होऊ दे, माती झाली तर रायगडाची होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाघे
सौभाग्य नख्या होऊ दे, कारण याच जन्मी मी धन्य झाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जन्मभूमी येथे मी जन्म घेऊन धन्य झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.